जीवाची पर्वा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार पवित्रा घेण्यात आला असून आरक्षण मिळेपर्यंत आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। मराठा समाजाला सातत्याने गरळ ओकणारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा बैठकीत जोरदार निषेधही करण्यात आलाय। मराठा समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शासनाला अक्षरशः हादरून सोडले। 40 दिवसांची मुदत देऊनही शासनाने आश्वासन पूर्ती न केल्यानं संयमाचा बांध फुटल्यानं मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले आणि त्यांची प्रकृती ढासळली आहे। त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार आंदोलन करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही लोकांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवनही संपवले असून या शहीद समाज बांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय। मराठा समाजासाठी आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय पुढाऱ्यांना पंचवटी विभागात फिरकू देणार नाही, त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सकल मराठा समाजाने घेतला आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाज तसेच जरांगे पाटलांवर सातत्याने टीका केली आहे। त्यामुळे भुजबळांचे जे समर्थन करतील त्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आगामी सर्व निवडणुकांत मतदान न करण्याचा तसेच त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे। मराठा समाजाबद्दल भुजबळ हे सातत्याने विषारी प्रचार करतात, असं असतानाही त्यांच्या भोवती सातत्याने घेतल्या घालणाऱ्यांपैकी मराठा समाजाच्या एकाही नेत्याला त्यांना रोखण्याचं धाडस होत नाही हे आश्चर्यच म्हणावं लागेल। असे नेते मराठा समाजासाठी कलंक असून भुजबळांचा डाव वेळीच ओळखून त्यांनी सावध व्हावं आणि समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी त्यांनी भुजबळांची साथ सोडावी अशी त्यांना हात जोडून विनंती करण्यात आली आहे। भुजबळ यांनीही मराठा समाजाबद्दल सातत्याने विषारी फुटकार सोडण्याचे षडयंत्र थांबवल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशाराही बैठकीमध्ये देण्यात आला। प्रवेशबंदी झुगारून जे नेते पंचवटीमध्ये प्रवेश करतील त्यांचा श्रद्धांजली बॅनर लावून सोशल मीडियाद्वारे त्यांचा खरपूस समाचार घेतला जाईल असंही बैठकीत ठणकावून सांगण्यात आलंय। केवळ मतलबासाठी भुजबळांसोबत पिंगा घालणाऱ्यांनी स्वतःचे आडनाव बदलून ते भुजबळ असे ठेवावे अशी उपहासात्मक टीका सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। यावेळी तुषार जगताप, नरेश पाटील, राहुल पवार, सचिन ढिकले, श्याम पिंपरकर, संतोष पेलमहाले, विलास जाधव, संजय फडोळ, प्रफुल्ल पाटील, राहुल बोडके, किरण पाणकर, किरण काळे, सुनील निरगुडे, दीपक दहीकर, अमित नडगे, सचिन शिंदे, सुरेश सोळंके, कुणाल भवर, निलेश मोरे, प्रशांत वाळुंजे, दत्ता भगत, गौरव शितोळे, मोहन गरुड, मंगेश कापसे, संकेत नडगे, गणेश नडगे, सनी आंडे, ज्ञानेश्वर कवडे, रोहिणी उखाडे, प्रकाश उखाडे, प्रवीण आहेर तसेच अनिल धुमने, सुनील फरताळे, बंटू गटकल, दिलीप सातपुते आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच पंचवटी परिसरातील अन्य सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा पाठिंबा दर्शवलाय। मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे या समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका सर्व समाजाने मांडली आहे। त्यांच्या या भूमिकेचे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वागत केले। सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला धरून अनेक गावामध्ये नेत्यांना बंदी केलेली आहे, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पंचवटी परिसरामध्ये सर्व आमदार, खासदार नेत्यांना बंदी घातलेली आहे। कुठल्याही कार्यक्रमाला कोणीही कार्यक्रम ठेवणार तर नाही, पण कुठल्याही कार्यक्रमाला कोणी आलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर या पंचवटी परिसरात लावू, सोशल मीडियातून त्यांचा समाचार घेऊ आणि जर कोणी आमदार, खासदार, मंत्री या पंचवटी परिसरात येण्याचा प्रयत्न जर केला त्याला मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने घेराव घातला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला, याला सर्वात जबाबदार तो आमदार, खासदार, मंत्री या ठिकाणी असेल। आज प्रचंड प्रमाणात मराठा आरक्षणाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आज जरांगे पाटलांनी आव्हान केलेलं आहे, कोणीही कुठल्या पद्धतीने कुठेही गालबोट न लागता या ठिकाणी आंदोलन करावं। आम्ही या ठिकाणी अतिशय शांततेने आंदोलन या ठिकाणी करतोय। आंदोलन करत असताना ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला ते छगनराव भुजबळ असतील, तो सदावर्ते असेल, या सर्वांचा निषेध सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही नोंदवलेला आहे। आणि जे भुजबळांजवळ जिल्ह्यातील मराठा नेते आहेत ते मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये भुजबळांकडे आमची बाजू मांडत नाही, अशा सर्वांनी आपले आडनाव बदलावं असं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन करू। लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागणीला पूर्ण करून मराठा आरक्षण द्यावं। येणाऱ्या काळामध्ये जर कधी कायदा सुव्यवस्था हातात घेण्याची वेळ आली तर याला सर्वस्व जबाबदार
राज्य शासन राहील, राज्यकर्ते राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मनियार, नाशिक.